रामकृष्ण हरी, आमचं गाव आमचा पारायण सोहळा या कार्यक्रमासाठी आज आपण मान तालुक्यातील वरकुटे मलवडी या ठिकाणी आलेलो आहोत। आपल्याला जे दिसत आहे ते हनुमानाचे मंदिर आहे। याच ठिकाणी आज अखंड हरिनाम सप्ताह सुरू केलेला आहे। खरं तर हा अखंड हरिनाम सप्ताह केव्हा सुरू केलेला आहे, काय त्या पाठीमागे विचारधारा होती किंवा पारायण सोहळा सुरू केल्यानंतर कसे गावात बदल होत गेले, अशी विविध माहिती आज आपण वरकुटेकर ग्रामस्थ आणि भाविकांच्याकडून घेणार आहोत। रामकृष्ण हरी माऊली। माऊली, तुमचं पहिल्यांदा नाव सांगा। माझं नाव चंद्रकांत रामचंद्र पोद्दार। बरं माऊली, तुमच्यासाठी पहिलाच प्रश्न आहे की आपल्या गावामध्ये पारायण सोहळा केव्हा सुरू झाला, किती वर्ष झाली साधारण? साधारण 39 वर्ष पारायण झालेले। काय विचारधारा होती त्यावेळेला, कसं काय? त्याच्या अगोदर पांडुरंगाच्या मंदिरामध्ये पारायण होतं। बरं. नंतर तिथे जुनी मंडळीने माझ्या जन्माच्या अगोदरपासून, माझं तर 52 वर्ष वय आहे आता 52, त्याच्या पूर्वीपासून चालू आहे पारायण। तिथे 8-10 वर्ष झाले। त्याच्यानंतर त्या जुनी लोकांच्या लक्षात आलं की मंदिरामध्ये, मारुती मंदिरात गाव स्वरूपी घेऊ, तेव्हापासून सोहळा चालू आहे। बरं, कोण कोण होते जुन्या लोकांचे साधारण? कैलासवासी पोपट काका, प्रल्हाद भाऊ जगताप, असे जुनी भयंकर मंडळी, शिंदे म्हणून होते जुनी लोक। त्यांनी पूर्णपणे पारमार्थाचं काम केलेलं आहे। मग काय विचारधारा त्यावेळेला होती? काय विचारधारा म्हणजे काय, हे अध्यात्म हे आपण स्वतः घरी करू शकतो, पण त्यामध्ये गाव आलं पाहिजे, इन्व्हॉल्व झालं पाहिजे, आणि ते त्यांना पुण्यकर्म त्यांच्याकडून घेऊन घेण्यासाठी हा पारायण सोहळा चालू आहे। आणि गावामध्ये सर्व लोक पूर्णपणे सहकार्य करतात। अगदी सर्वांचे, म्हणजे आमच्याकडे अशी परिस्थिती आहे की 10-10 वर्ष, 15-15 वर्ष झाली लोक आहेत, पंक्ती सोडायला तयार नाही। लोक पंक्ती मागतायत, पण पंक्ती देण्यासाठी त्यांना वेळ नाही, ते लोक पंगतच सोडत नाही। म्हणजे ज्या माणसाची पहिली पंगत आहेत ते सोडल्याशिवाय दुसऱ्याला देत आहेत, आणि टाइम पिरियड आहे, म्हणजे 7 दिवसाचं तुमच्याकडे आहे। 7 दिवसामध्ये 7 नाश्ता ते सकाळी देणार आहेत लोक, दुपारचं भोजन देतात, सायंकाळचं भोजन देतात, अन्नदात्याचे आहे। बरं, पारायण सोहळ्याला एवढ्या प्रचंड तुम्हाला प्रतिसाद मिळत आहे, काय त्या लोकांच्या मनात भावना असावी? म्हणजे आता तुम्ही बघताय की पंगत सोडत नाही, म्हणजे त्यांना अन्नदान करायचं, त्यांचं असंच पारायण, अशी सेवा घडावी, गावातून प्रतिसाद आहे लोकांचा, वारकऱ्यांची सेवा घडावी आणि चांगलं कर्म करावं। इथं कसं आहे, येऊन कुणी काही सेवा केली तर त्याचं ते पुण्यकर्म त्याच्या हातून घडते। त्यामुळे ते सर्व लोकांची साथ आहे, सर्व समाजाचे लोक आहेत तिथं, सर्व लोकांचं सहकार्य आहे, मिळून हा पारायण सोहळा सगळं गाव स्वरूपी प्रत्येकाचं सहकार्य म्हणून इतके वर्ष चाललेलं आहे। पूर्ण गावाचा प्रतिसाद आहे, म्हणजे पूर्ण गावात सहकार्य आहे। आणि शिवाय आता तुम्ही बघताय, म्हणजे तुम्ही सांगताय की पारायण सोहळ्याला म्हणजे पंगत कंटिन्यू ठेवा, आमची कुणाला देऊ नका, म्हणजे खरंच ह्या वर्षी 1 दिवस जास्त वाटतो ना, 3 वर्षात येतो, एक व्यक्ती 10 वर्ष झाली पंगत मागते, तर त्या दिवशी त्यांना मी नाश्ता दिला, तर त्यांना एवढा आनंद झाला की बस, की म्हणजे तुम्ही आमचं फार मोठं काम केलं, हेच खरं धन्यवाद झाला, म्हणजे एवढी भावना त्यांच्याजवळ होती। म्हणजे इतका तळापळ 40 वर्षात त्याच्यापेक्षा जास्त प्रवाह, म्हणजे तुमचं पारायण सोहळा पोहोचल्यामुळे खरं श्रेय किंवा आपण काय म्हणतो हेच महत्वाचं आहे की पंक्ती लोक देत आहेत, हाच प्रतिसाद किंवा परिवर्तन होत चाललेलं आहे। एवढ्या वर्षी टिकणं म्हणजे गावाचं पुण्य आहे, पुण्यकर्माशिवाय काही होत नाही। बऱ्याच ठिकाणी पारायण चालू झाली, पहिल्या वर्षी धामधूममध्ये, आणि 3-4 वर्षात पूर्ण पारायण, ते आपण परिस्थिती बघितलेली आहे, मी काय ठिकाणी पाहिलेलं आहे। परिस्थिती सहकार्य भरपूर आहे, लोक तेच लोक परत, म्हणजे असे की आम्हाला का सांगितलं नाही असं म्हणतात की आम्हाला आपण ह्यात इन्व्हॉल्व व्हायचं, सेवा करण्याची संधी मागतायत, आणि खरं तर आपल्या पारायण सोहळ्याला मिळालेला प्रतिसाद हाच खरं महत्वाचा भाग आहे। धन्यवाद। रामकृष्ण हरी ताई। रामकृष्ण हरी। ताई, तुमचं नाव सांगा पहिल्यांदा। तुकोबरायाची गाथा, ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरी, तुकोबरायाची गाथा, ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरी, तुम्हा सर्वांना प्रथमतः रामकृष्ण हरी। मी वैशालीताई देशमुख, हरिभक्त पारायण वैशालीताई देशमुख, छत्रपती संभाजीनगर। ताई, तुमच्यासाठी पहिलाच प्रश्न आहे की आता आमच्या मान तालुक्याचा बघितला तर अनेक ठिकाणी म्हणजे पुरुष मंडळी व्यासपीठ चालक आहेत। पहिल्यांदाच आम्हाला असं चित्र बघायला मिळालं की तुम्ही व्यासपीठाची जबाबदारी पेलत आहात, साधारण काय सांगताल त्या निमित्तानं तुम्ही? खरं म्हणजे प्रथमतः मी आपल्या सर्व गावकरी सर्वांचे आभार मानते की तुम्ही मला, म्हणजे एक व्यासपीठ चालक लेडीज म्हणून तुम्ही मला इथे बोलवलं, कारण की आपल्या गावचं खरं म्हणजे खूपच कौतुक करावं तेवढं कमी आहे का, कारण मी आतापर्यंत खूप
खूप सेवा केल्या, व्यासपीठ सेवा. पण आपलं जे वर्ष आहे म्हणजे माऊली बोलले की 52 वर्ष होत आहे, म्हणजे अगोदर 8 वर्ष पूर्वी दुसऱ्या मंदिरात झाले, बरोबर आहे. आणि इथं हा 39वा आपल्या सातारा जिल्हा वरकुटे मलवड या गावातील हा 39 प्लस अधिक अगोदरचे 8 म्हणजे 52 वर्ष. हे रेकॉर्ड ब्रेक गोष्ट आहे, बरोबर की नाही. एवढा म्हणजे एवढी एकता आणि एवढं नियोजनबद्ध सोहळा एवढे वर्ष चालवणं ही खरंच गावची पुण्याई आहे आणि माऊलीची कृपा आहे. आणि मला अत्यंत आनंद झाला जेव्हा मला समजलं की आपल्या गावात मी पहिले व्यासपीठ चालक आहे. काल ताई मावशीने सांगितलं मला, आजीनं, की ताई आमच्याकडे पहिल्यांदा व्यासपीठ चालक तुम्ही आलात, की म्हणतात ना जसं कल्पना करू शकत नाही. म्हणजे एवढा मला आनंद झाला की मी इथे पहिल्यांदा एक लेडीज व्यासपीठ चालक आहे ना. व्यासपीठ चालक काय असतो, जे आपल्या पॉम्पलेटमध्ये तुम्ही टाकलंय की व्यासपीठ चालक म्हणजे व्यासपीठ चालक, मी स्वतःला फक्त माऊलीची एक सेवक, माऊलीच्या एक कांदे पायाच्या धुळीचा कण समजते. पण तुम्ही ज्या पद्धतीने व्यासपीठ चालक आणि व्यासपीठ चालकच्या म्हणण्यानुसार आपल्या कार्यक्रमात बदल करण्यात येईल अशा काही गोष्टी त्या जेव्हा मी वाचल्या ना, मला खरंच म्हणजे सांगता येणार नाही, यापेक्षाही जास्त आनंद झालेला आहे की आपल्या गावचे विचार आणि एवढं सुंदर गाव आणि या एवढ्या सुंदर गावामध्ये मला माऊलीची सेवा करायची संधी भेटली. व्यासपीठ चालक म्हणजे हे माऊलीने त्यांच्यासाठी निवडलेला सेवक असावा, बरोबर की नाही. आणि ती सेवा करण्याची मला संधी मिळते, यापेक्षा म्हणजे माझ्या ह्या जन्माचं भाग्यच समजावं लागेल. मला आनंद होतोय मला व्यासपीठ चालक म्हणजे व्यासपीठ सेवा करण्याचं. धन्यवाद माऊली. अजून एक ताई तुमच्यासाठी प्रश्न आहे. व्यासपीठ चालक म्हणून तुम्ही जबाबदारी पार पाडता, पण आमच्या मानवासीय महिलांना काय सांगचाल या निमित्तानं? आता मी सांगू एकच इच्छिते, बघा ज्ञानेश्वरी हा असा ग्रंथ आहे, दुःखातून बाहेर काढणारा, अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी. तुम्हाला जर जीवनात असं कधी वाटत असेल की आपल्या जीवनात काही दुःख आहे, तर तुम्ही फक्त ज्ञानेश्वरीचे पारायण करत जा, रोज एक तरी ओवी घेत जा. आपल्या दुःखाचा हर गोष्टीचा नायनाट होणारा ग्रंथ आहे. आणि मी सर्व ताईंना हे सांगू इच्छिते की प्रत्येक जणीने ज्ञानेश्वरी हा रोज आपल्या घरी एक तरी ओवी घ्यायलाच हवी. त्याचं आव्हान या निमित्तानं मी या सेवेच्या निमित्तानं एवढंच सांगू इच्छिते की इथून पुढेही कंटिन्यू तुम्ही अशी सेवा करत राहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. नाव सांगा तुमचं पहिल्यांदा. मी विलासरावचे खरात सरपंच वरकुटे मलवडी. बर. सरपंच या नात्यातून आज एवढं मोठं सोहळा बघत आहेत, काय सांगताल? आज हा सोहळा आनंदमय सोहळा गेले 40 वर्षे ह्या गावामध्ये कॉन्स्टंट चालू आहे. हे पुढं चालवणाऱ्यांची किंवा गावकऱ्यांची साथ यामुळं हा चांगल्या पद्धतीनं आजपर्यंत चालत आलेला आहे. अजून याच्या पुढं चांगल्या पद्धतीनं चालेल. या सोहळ्याच्या या निमित्तानं गावातली जी सर्वसामान्य जनता आहे, सर्व समाजातील जनता आहे, लहान थोर मंडळी आहे, ज्याप्रमाणे पावसाळ्याचा ऋतू येतो, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, अशा पद्धतीनं एक पारायणाचा एक ऋतूच आहे. असं लोकांच्यात एक महिना प्रत्येकाच्या चौकात, मी आता सरपंच म्हणून सगळ्या चौकात आहे, प्रत्येकाच्या तोंडात येत आहे आपला सोहळा कधी आहे, पारायण कधी आहे, काय कधी आहे. लोकांच्या जी मानसिकता तयार होती सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये की ह्या सोहळ्याबद्दल आनंदाचं वातावरण या गावात पूर्णपणे पसरत आहे आणि लोकांच्यात भावना चांगली आहे. आणि ह्या सोहळ्यानिमित्तानं गावामध्ये एक 8 दिवस कुठल्या गोष्टीची भांडण म्हणा, तंटा म्हणा, कत्तल म्हणा, काय माणसाच्या एक मनालाच एक शपथ आहे की आपण चुकीचं काय तर करतोय, तर हे चुकीचं या दिवसामध्ये आपण करायचं नाही. आणि अशी लोकांच्यात भावना तयार होऊन फार पावसाळ्यासारखं वातावरण पारायणामध्ये होऊन सगळे लोक एकत्र जमून त्यांचं प्रवचन ऐकण्याचं, कीर्तन ऐकण्याचं, सगळ्यांनी मिळून मिसळून तुमचं चालक चालवण्याचं सगळी लोक जबाबदारी करत आहेत. याचा मला आनंद आहे. आणि याच्याही पेक्षा इथून पुढे चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम पारायण चालत राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी महाराज. नाव सांगा पहिल्यांदा. माझं नाव ज्ञानेश्वर आत्माराम मंडळी. माऊली, एक सांगा, खरं तर आता त्यांनी सांगितलेलं आहे की लोक वाट बघतायत आपलं पारायण केव्हा सुरू होईल. खरं तर काय सांगताल या निमित्तानं? एवढा उत्साह तुम्ही लोकांच्या मध्ये करून ठेवलेला आहे की वर्षाची वाट बघणं. खरं सरपंच साहेबांनी खरं तर तुम्हाला एक शिफारस दिलेली आहे सर्वांच्या वतीने की एवढी उत्साह
काहीतरी त्या पाठीमाग रहस्य आहे, काय सांगता तुम्ही? हा सप्ताह फार जुना म्हणजे 52 वर्षापूर्वी सुरू झालेला आहे. आमच्या वडिलांनी पोपट कासार, प्रल्हाद भाव, गावातली गावकरी मंडळी हा सप्ताह वर होता विठ्ठल मंदिरात. तिथून परत ना गावचा सभाव होऊन या परमार्थी मंदिरात आणला आणि त्यांची अशी धारणा होती की गावचे काहीतरी अध्यात्म परमार्थ घडावा. त्यांचे गुरु इंचगिरी रसाळ महाराज, शंकर महाराज यांच्या माध्यमात अण्णा यांच्या माध्यमातून हा सप्ताहाची सुरुवात झाली आणि तिथून आता हे कार्यक्रम चालूच आहे. म्हणजे इंचगिरी संप्रदाय, वारकरी संप्रदायाचं काम संपूर्ण आपल्या तालुक्यात आहे. जिथं जाईल तिथं आपल्याला भेटत आहेत. आज तुमच्या शेवटच्या मानच्या शेवटच्या टोकापर्यंत पण पांडुरंग अण्णा म्हणजे यांचं काम आलेलं आहे, त्यांचं कीर्तन आहे आणि खूप चांगलं तुम्ही करत आहात. दुसरा प्रश्न आहे की आपली कीर्तन आणि प्रवचन कोणाचे आहेत म्हणजे या सप्ताह सोहळ्यामध्ये? कीर्तन प्रवचन कसे असते, डोले सरांचं एक असतं. गेली 36 वर्ष झालं विष्णुपंत जाधव सर आटपाडी पश्चिम प्रॉपर AMSC ख्रिश्चन कॉलेज शिकवलं. विष्णुपंत जाधव सरांचं प्रवचन कायमस्वरूपी असतं. परत ना डोले सर आहेत, जवळे महाराज आहेत, प्रणालीताई चोरगे आहेत, परत ना अजून आणि विशेष म्हणजे तुम्ही असे हे केलेलं आहे. आणि कीर्तनकार मला वाटतं हे पांडुरंग रसाळ महाराजांचं कीर्तन आहे. रावजी पोद्दार, विनोदजी पोद्दारांचं कीर्तन आहे. त्यांचं कालच कीर्तन जागर कीर्तन आहे. आणि तुम्ही म्हणजे महिला पुरुष असं पण हे ठेवलेलं आहे, काय विचार म्हणजे आहेत? महिलांसाठी महिलांचं जास्त हे असतो यात सहभाग असतो. त्यामुळं महिलांचं कीर्तन असावं तर अजून जास्त सहभाग होईल आणि विचार चांगले आहेत माणसाचे. त्याच्यामुळं हे सगळं नियोजन आहे आणि दोन्हीचं तुम्ही कॉम्बिनेशन केलेलं आहे. बरोबर. आणि खरं तर उत्साह तुम्ही अजून रामकृष्ण हरी महाराज नाव सांगा. कुमार गुरव. काय सांगताल आता ह्या सर्व बघितल्यानंतर, सर्वांनी बोलल्यानंतर एकच आहे की शंकर महाराज, गुरुवर्य शंकर महाराज यांनी रसाळ वरपुडे मुरवडीमध्ये एक ज्योत पेटवलेली आहे. 39 वर्षापर्यंतचा कसा प्रवास झालेला आहे. खरं तर त्याच्या अगोदर या गावात पारायण होतं, हेही आपल्या मंदिर विषयी शिकवताना सांगितलेलं आहे. आणि खरं तर सरपंच साहेबांनी सांगितलेलं आहे की लोकांना आता उत्सुकता लागून राहिलेली आहे पुढच्या वर्षाची, केव्हा पारायण येत आहे. खरं तर हे पारायण असतानाच पुढची जी उत्सुकता लागते. हेच खरं तर या इतक्या वर्षाचं फलित म्हणावं लागेल. यापेक्षा वेगळं हनुमान मंदिरात ज्ञानेश्वरी वाचन चाललेलं आपण पाहत आहे. त्याचबरोबर प्रवचन आपण कसं वागायचं, तेही मानदेश भूषण बोललेले आहेत. आपण प्रवचन बघतोय आणि खरं तर अखंड हरिनाम सप्ताह म्हटलं की अन्नदानाचा महत्त्वाचा विषय असतो. आपण आलो ते थेट पंक्तीमध्ये आलेलो आहोत. ग्रामस्थ आणि शाळकरी विद्यार्थी जेवत आहेत. आता थेट आपण आलो ते हरिपाठामध्ये शाळकरी विद्यार्थी हरिपाठामध्ये नाचण्यात दंग झालेले आहेत. आपण दृश्य पाहतोय ते वरपुटे म्हणून येथे अखंड हरिनाम सप्त्यामध्ये आहे. शाळकरी विद्यार्थी आणि अखंड हरिनाम सप्त्यातील हरिपाठामध्ये नाचण्यामध्ये दंग झालेले आहेत.